संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वानयाते तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारे वटी का सेवेचा सेवक दिनपणे रंग त्याची भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका म्हणी सर्वा सुख त्या संगती घडेल पंगती संताची या तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम मुकुरु सुधारी बरनो रघुवर विबल जसु जोधाय कुफलाचारी बुद्धिहीना तनु जानी गे सुमिर
वीरो पवन कुमार बलबुद्धि विद्या दिहो मोई हरहु कलेश विकार। जय जय श्री राधा रमण जय जय नवला किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांजलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वनुचलन श्री गुरूंचे ते नमस्कार नादा विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतबंधनिया वारकरी भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा संत प्रकरणात मोडणारा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल। अभंग तुकोबरायांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय संतांचं महत्व वर्णन करतात की संतांची संगत आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे। तुकोबराय म्हणतात संत समागम एखादी परी व्हावे त्याची द्वारी श्वान याती। संतांची संगत आपल्या जीवनामध्ये एकदा का होईना घडली पाहिजे, महत्वाची आहे। माझ्याकडे लक्ष द्या आता। तुकोबराय म्हणतात की जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये एकदा का होईना संतांची संगत घडली पाहिजे, महत्वाची आहे। भलेही त्या संतांच्या द्वारामध्ये आपण श्वान झालो तरीही चालेल। श्वान म्हणजे काय? झोपले का काय? श्वान म्हणजे काय? हा, कुत्रा कुत्रा। तुकोबराय म्हणतात की त्या संतांच्या द्वारामध्ये आपण श्वान झालो, कुत्रा झालो, कुत्रा होण्याची गरज जरी पडली तरी चालेल, पण आपण संतांची संगत केली पाहिजे। लोक म्हणू लागले का हो तुकोबराय तुम्ही म्हणता संतांची संगत करा, श्वान व्हा, कुत्रा व्हा, पण फायदा काय होईल? तुकोबराय म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे। संत अखंड चिंतन करतात आणि जे संतांनी रामचिंतन केलेलं आहे ते तुम्हाला श्रवण करण्याकरता मिळेल। लोक म्हणू लागले का हो तुकोबराय आम्ही त्या संतांच्या द्वारामध्ये कुत्रा होण्याकरता तयार आहोत, पण दुसरा एखादा पर्याय असेल तर आम्हाला सांगा ना। तुकोबराय म्हणतात कामारे बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंग त्याची वले। त्या संतांच्या द्वारामध्ये आपण त्या ठिकाणी काम करण्याकरता राहावं। कामारे बटिक सेवक व्हा, त्यांचे वस्त्र धुण्याचं काम करा, त्यांची भांडी घासण्याचं काम करा। मग लोक म्हणू लागले का हो तुकोबराय एवढं सगळं तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण एवढं सगळं करून आम्हाला फायदा काय होणार आहे? कारण पुरुष मंडळी सगळे लोक आजकाल कशाच्या पाठीमागे येतो? हा बोलता का? आणू आणू घेऊ कशाच्या पाठीमागे आहे? हा कशाच्या? पैशाच्या। वा वा, आपण राब राब कष्ट करतो शेतीमध्ये, कशा करता? पैसा करता, सुखा करता, समाधाना करता। आम्ही एवढ्या दूर दूर कार्यक्रमाला जातो, कशा करता? हा चांगलंय तुमच्या मनामध्ये आमच्या विषयी ते म्हणते पैसा करता, बरोबर आहे पैसा करता, पण पैसा कमवल्याच्या नंतर आपल्याला काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे। मग तुकोबराय म्हणतात तुका म्हणे सर्व सर्व, थोडं नाही म्हटले बरं का, काय म्हटले तुकोबराय? तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची। अभंग तुकोबरायांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय संतांचं महत्व वर्णन करतात, संतांची माहिती सांगतात की जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये संतांची संगत घडलीच पाहिजे, महत्वाची आहे। ऐका पुरुष मंडळी, संतांची संगत किती महत्वाची आहे आणि संतांची संगत का करावी असं तुकोबरायांनी का सांगितलं? त्याचं कारण असं आहे की संतांचं जीवन हे परार्थी आहे, स्वार्थी नाहीये। काय आहे? परार्थी जीवन आहे, परार्थी। कारण जीवन जगत असताना आपल्याला तीन वर्ग बघायला भेटतात। एक वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधत नाही आणि त्या ठिकाणी परार्थही साधत नाही।
दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि त्या ठिकाणी परार्थही साधतो. तिसरा वर्ग असा आहे की फक्त परार्थ साधतो, परार्थ. पहिला वर्ग आपल्याला बघायचं की जो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. म्हणजे काही काही जीवजंतू असे आपल्याला बघायला भेटतात की स्वतःचाही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण झालेलं सहन होत नाही, चांगलं वाटत नाही. बघा महिला मंडळ, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऐका बरं का, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घरातील लाईट गेली, लाईट गेल्याबरोबर आपण काय करतो बरं? बोला ना, काय करतो आपण? हा, काय करतो आजीबाई? आपण दिवा लावतो. अगोदर दिवा नाही लावत आपण. लाईट गेल्याबरोबर शेजाऱ्याची लाईट आहे की नाही हे अगोदर पाहतो आपण, नंतर दिवा लावतो. दिवा लावल्याच्या नंतर ऐका, दिवा लावल्याच्या नंतर त्या दिव्याच्या भोवती एक पतंग नावाचा किडा गुणगुण करत असतो, गिरक्या मारतो. बरं तो किडा काय करतो बरं? हा, काय करतो पुरुष मंडळी? त्या दिव्यावरती झडप घालतो, म्हणजे त्या ठिकाणी अंधकारही करतो आणि स्वतः सुद्धा मरण पावतो. म्हणजे काही काही जीवजंतू असे आपल्याला बघायला भेटतात की स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं सहन होत नाही. विठ्ठल एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते, सगळे भाऊ होते पण पक्के वैरी होते. एकामेकाचं चांगलं झालेलं त्यांना अजिबात सहन होत नव्हतं, चांगलं वाटत नव्हतं. दोघेही भाऊ त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना करू लागले, भक्ती करू लागले, पूजन करू लागले. कर्मोरगारं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो. हर हर शंभो शंभो शिव महादेवा. हर हर शंभो शंभो शिव महादेवा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय जय हो. ताली ताली. नमः शिवाय. हरि नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. ओम नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. दोघेही भाऊ त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना करू लागले, भक्ती करू लागले. भगवान शंकर प्रसन्न झाले, कारण तेवढी भक्ती त्यांची होती. प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान शंकर मोठ्या भावाकडे गेले, मोठ्याकडे गेले. माग म्हणे, काय मागायचं तुला? मोठा म्हणू लागला, देवा अरे माझा छोटा भाऊ सुद्धा तुमची आराधना करतोय, तुमची भक्ती करतोय, तुमचं पूजन करतोय. तुम्ही जर त्याला एक वस्तू दिली की ती त्याला मला डबल झाली पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी पडायला नको, त्याच्यापेक्षा कमीच देऊ नका, अशी माझी
मागणी आहे. भगवान शंकर छोट्याकडे गेले. माग म्हणे काय मागायचं. छोटा म्हणू लागला देवा तुमच्या कृपेने सगळं आहे म्हणे. एक काम करा मला एक बंगला द्या म्हणे. म्हणजे मोठ्याला किती द्यावा लागले हा 2 बंगले द्यावा लागले. कारण मोठ्या भावाची मागणीच काय होती. काय मागणी होती की त्याच्यापेक्षा मला डबल झालं पाहिजे कमी पडायला नको. कारण एकामेकाचं चांगलं झालेलं सहन होत नव्हतं. मोठ्या भावाला 2 बंगले दिले. पुन्हा भगवान शंकर छोट्याला म्हणतात माग काय मागायचं. काही नको देवा मला 1 एकर जमीन द्या. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागले 2 एकर जमीन द्यावा लागली. पुन्हा भगवान शंकर छोट्याला म्हणतात माग काय मागायचं. काही नको देवा मला 1 पत्नी द्या म्हणे. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागल्या 2. तेव्हा भेटत पण होत्या. आता भेटत नाही. आता मुलीचं लय अवघड झालं. एखाद्या लग्नामध्ये बिगर लग्न झालेल्या मुलीचे आणि मुलाकडचे पाहुणे रावळे तिथं यावं. आणि मुलाकडच्यानी जर मुलीवाल्यानं राम राम घातला ना ते स्वयंना राम राम सुद्धा नाही घालीत. ते म्हणते राम राम तिकडंच राहू दे तिकडंच उलट आम्हाला यंदा करायचंच नाही. एवढं अवघड झालं मुलीचं. फार अवघड झालं महाराज. आता हुंडे देऊनही मुली भेटत नाही आमच्याकडं. आणि बाबा एवढी लोकांची एवढी गंमत फार झाली. कशी झाली सांगू का. कुठेही कीर्तनाला जर गेलं इथलं नाही सांगत बरं का मी आमच्या तिकडचं सांगते. कीर्तनाला गेलं की लोक बंगला दाखवतात. बंगला दाखवला का ताई आमचं बाथरूम एवढ्या किमतीचं आहे. ताई आमच्याकडे एवढी जमीन आहे. म्हटलं मग तुम्हाला नक्की म्हणायचं काय. काही नाही म्हणे एखादी मुलगी पाहा ना. आता मुलगी काय रस्त्यावर पडली का काय. मुलीचं फार अवघड झालं महाराज. भगवान शंकराने मोठ्याला किती दिल्या पत्नी 2 पत्न्या दिल्यात. पुन्हा भगवान शंकर म्हणतात माग काय मागायचं. छोटा म्हणू लागला देवा मी तुम्हाला 1 वस्तू मागितली किती मोठ्याला डबल होते काय कारण आहे. भगवान शंकर म्हणतात की तुझ्या मोठ्या भावाची मागणीच अशी होती की तुला 1 वस्तू दिली की ती त्याला डबल झाली पाहिजे कमी पडायला नको. छोटा फार हुशार होता बाबा. छोटा फार हुशार होता. एवढा हुशार होता एवढा हुशार होता. तो म्हणे देवा एक काम करा ना माझा 1 हात 1 पाय 1 डोळा जाऊ द्या म्हणे. मोठ्याचं काय झालं असेल. झोपले का तुम्ही हा काय झालं असेल. 2 पाय 2 हात 2 डोळे म्हणजे शाप झाला. म्हणजे स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. काही लोकांचं स्वार्थही साधत नाही परार्थही साधत नाही. स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण झालेलं सहन होत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि त्या ठिकाणी परार्थही साधतो. बघा सूर्य उगम पावतो स्वार्थाकरता उगतो. तो आपल्याकरता नाही उगत. स्वार्थाकरता उगतो पण मावळत असताना सगळ्या जगाला तो प्रकाश देतो. म्हणजे स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. बघा नदी उगम पावते पण समुद्राला मिळत असताना ती गावोगावी पाणी देत जाते. स्वार्थही साधते आणि परार्थही साधते. तिसरा वर्ग असा आहे तो म्हणजे माझ्या संतांचा. संतांचं जीवन कसं आहे तर परार्थी आहे. परार्थी संत या ठिकाणी अवतार घेतात. कशा करता उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हाला या कारण उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हाला या कारण उद्धराया जन जड जीवा. उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. महाराजांचं गोड असं गायन आहे. गोड असा गळा आहे महाराजांचा. महाराज या तिन्हीपैकी गायन फार अवघड आहे बरं का. किती अवघड आहे सांगू का तुम्हाला. महाराज पखवाद वाजून वाजून जर हात दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतायत अगं पखवाद वाजून वाजून हात फार दुखू लागले. हात जरा चोपून दे दाबून दे. तुमचं लग्न झालं का महाराज. मला काही म्हणू नका मुलगी बघा बरं का.
ज्यांचं झालंय त्यांना म्हणते मी. कीर्तन करून करून जर पाय थकले, पाय दुखू लागले, तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतात, अगं कीर्तन करून करून प्रवास करून करून पाय फार दुखू लागले, पाय जरा दाबून दे, चोपून दे. आता गायन करून करून जर गळा दुखू लागला तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणता येत नाही गळा दाबून दे म्हणून. म्हणून गायन फार अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला लोकांना वाटतं महाराज गायन म्हणजे लई सोपं आहे का. काही काही लोक आपण समोर जर आलो ना, ते सारे गम जर म्हणायला लागलो तर खाली बसलेले म्हणतात, काय नेसायचं ते नंतर नेसा, आधी कीर्तन होऊ द्या. लय अवघड आहे महाराज. गायन मृदंग वाजवणं, कीर्तन करणं सोपं नाहीये. मायकामध्ये बोलणं काय सोपं आहे का. नाशिक साईडला मी कीर्तना करता गेले आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक व्यक्ती आभार व्यक्त करण्याकरता त्या ठिकाणी आला आणि म्हणू लागला, एवढ्या दुरून पैठणवरून ताई आपल्या गावाला कीर्तना करता आल्या, म्हणून सर्वांनी मिळून त्यांना श्रद्धांजली वाहू. म्हणलं अरे बाबा मी जिवंत आहे. परमार्थ करणं, मायकामध्ये बोलणं, गायन करणं सोपं नाहीये. पखवाद वाजवणं काय सोपं आहे का महाराज. ते लय अवघड आहे महाराज. 2-2 वाजता उठून प्रॅक्टिस करावं लागते. बोट फुटतात. काही काही लोक म्हणतात इकडून तिकडून 2-3 थापा मारले का सहज 10-15 हजार रुपये येतात. तू वाजून येऊन बघ ना. मग सोपं नाही महाराज. पखवाद वाजवणं सुद्धा सोपं नाही. फार अवघड आहे महाराज परमार्थ करणं. आपला विषय चालू होता की संतांचं जीवन आपल्याकरता आहे महाराज, आपल्याकरता. ज्या वेळेला माझ्या माऊली ज्ञानोबांना साधं गाडी बैलामध्ये बसण्याची इच्छा झाली लहानपणी असताना, त्यावेळेला या समाजाने, या लोकांनी माझ्या माऊली ज्ञानोबांना साधं गाडी बैलामध्ये सुद्धा बसू दिलं नाही. आज तो समाज चांदीच्या रथामध्ये बसून माझ्या माऊली ज्ञानोबांना कुठे नेतात, पंढरपूरला नेतात. पंढरपूरला असा समाज या जोपर्यंत संत होते तोपर्यंत कळाले नाही. हो विठ्ठला विठ्ठला माझ्या माऊलीनी जर जगाचा त्रास सहन केला नसता तर या जगाला केव्हा कळालं असतं की माझ्या माऊली ज्ञानोबा पाठीवरती सुद्धा मांजे बाजू शकतात, पाठीवरती सुद्धा मांजे बाजू शकतात. ऐका, तुकोबारायांनी जर या जगाचा त्रास सहन केला नसता तर या लोकांना केव्हा कळलं असतं की तुकोबारायांचा गाथा सुद्धा पाण्यावरती तरंगू शकतो, गाथा सुद्धा पाण्यावरती तरंगू शकतो. ही ताकद संताची केव्हा कळली असती लोकांना. पण ऐका ना, संत जीवन जगले फक्त आपल्या करता, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, ओ येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घराजा वैकुंठी, आले घराजा वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी. ओ येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, ओ येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. आपल्यावरती उपकार करण्याकरता संत या ठिकाणी अवतार घेतात. कारण संतांचं जीवन हे परार्थी आहे. म्हणून वारंवार तुकोबाऱ्या म्हणतात संतांची संगत करा, संतांची संगत करा. त्या संतांच्या द्वारामध्ये आपण श्वान झालो तरीही चालेल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत समागमा एखादी पारी, ओ संत
एखादी परी ओ संत एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती। आपल्या जीवनामध्ये एकदा का होईना संतांची संगत घडलीच पाहिजे। लोक म्हणू लागले का हो तुकोबा आहे, संतांची संगत जर घडली तर फायदा काय होईल? तुकोबा म्हणतात सुख मिळेल, समाधान मिळेल, कारण जीवनामध्ये कुठेतरी बदल घडलाच पाहिजे। जीवन जगत असताना ऐका पुरुष मंडळी, संसार तर आपण रोजच करतो, पण मला सांगा संसारामध्ये आपल्याला सुख मिळालं का हो? सुख मिळालं का? माणसाला वाटतं की लग्न झालं की सुख, माझ्याकडे बघा तुम्ही, लग्न झालं की सुख मिळणार। मिळालं का सुख? हा आना आना करता करता बाबा केव्हा काना होतो कळत नाही, सुख मिळत नाही। माणसाला वाटतं की मुलगा झाला की सुख मिळणार। मिळालं का सुख? पुरुष मंडळी ऐका ना, ज्या वेळेला मुलगा होतो, मुलगा झाल्याबरोबर आपण काय करतो बरं? हा बोला ना, का आणू आणू घेऊ? हा काय करतो आपण? पळत दुकानामध्ये जातो, पेड्याचं बॉक्स आणतो आणि सगळ्या गावामध्ये वाटतो पेढे घ्या, मुलगा झाला पेढे घ्या, मुलगा झाला पेढे घ्या। आणि त्याच मुलाने मथरपणाला कमरात लाद घालून जर घराच्या बाहेर काढलं तर म्हणतो का आपण पेढे घ्या, मुलाने मारलं पेढे घ्या म्हणतो का आपण? हा मिळालं का सुख? सुख नाही कोठे आले या संसारी, सुख नाही कोठे आले या संसारी, सुख नाही कोठे आले या संसारी, अरे सुख नाही कोठे आले या संसारी। वाया हवा भारी होऊ नका, वाया हवा भारी होऊ नका, दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे। वाया हवा भारी होऊ नका, वाया हवा भारी होऊ नका, दुःख बांधवणी आहे हा संसार, ओ दुःख
बांधवडी आहे क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा सीन पावला माया वेष्टीला जीव माझा माणूस संपतो पण सुख मिळत नाही. पण जोपर्यंत माणूस आहे हातपाय चांगले आहे तोपर्यंत माणसाला कळत नाही की संताची संगत करावी. ऐका गावातील एक वयस्कर बाबाला मी म्हटलं बाबा अहो चला पंढरपूरला घ्या आनंद. बाबा मला म्हणतात ताई आलो असतो पण ह्या वर्षी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे मी पुढल्या वर्षी नक्की येतो. एक वर्ष निघून गेलं पुन्हा मी पुढल्या वर्षी बाबाकडे गेले म्हटलं बाबा मागच्याही वर्षी तुम्ही आले नाही घराचं बांधकाम चालू होतं या वर्षी तरी चला पंढरपूरला घ्या आनंद. बाबा पुन्हा मला म्हणतात ताई आलो असतो पण ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे मी पुढल्या वर्षी नक्की येतो. किती वर्ष झाले 2 वर्ष झाले. ऐका ना पुरुष मंडळी तिसऱ्या वर्षी मी बाबाकडे जाणार. काय पाहता माझ्याकडं बाबाच गेले पंढरपूरला नाही डायरेक्ट देवाकडंच विठ्ठला विठ्ठला मेला गेला होता तर पंढरपूरला नाही गेला. पुरुष मंडळांचं सांगितल्याच्या नंतर महिला मंडळाला एवढा आनंद होतो त्यांचं कोण सांगणार. एका आजीबाई म्हटलं आजीबाई अहो चला पंढरपूरला घ्या आनंद. आजीबाई म्हणतात ताई आले असते पण माझ्या नातीला सांभाळायला कोणी नाही. काय म्हणते आजीबाई हा इथलच्या नाही काय म्हणते आजीबाई माझ्या नातीला सांभाळायला कोणी नाही. आता नातीचे बिस्किट हीच खाती आणि काय म्हणते नातीला सांभाळायला कोणी नाही. सगळं सुख कुठे आहे तर संतांच्या संगतीमध्ये आहे. ऐका मग वारंवार तुकोबाऱ्या म्हणतात संतांची संगत करा. कुठेतरी आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडला पाहिजे. बदल संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हरि संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी. 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 संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन ध्रुव जी गई. की बन गई प्रहलाद जी की बन गई. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन
लाग रे तेरी अच्छी बनेगी। ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये संतांची संगत घडते तिथून पुढे आपलं चांगलं होतं, भाग्याचा उदय होतो, नशिबाचा उदय होतो। पण ऐका, जीवन जगत असताना कुठेतरी आपल्या जीवनामध्ये बदल व्हायलाच पाहिजे कारण संसार तर आपण रोजच करतो, पण कुठेतरी आपल्या जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे। ऐका पुरुष मंडळी, बदल घडला पाहिजे। घर जुना झालं, घर गळायला लागलं तर काय केलं पाहिजे आपण? झोपले का काय केलं पाहिजे आपण? बदललं पाहिजे। हा, दुसरं बांधकाम आपण केलं पाहिजे, बरोबर का नाही? का टोपले ठेवायचे? नवीन बांधकाम आपण केलं पाहिजे, बरोबर का नाही? चप्पल जुनी झाली, काय केलं पाहिजे आपण? बदलली पाहिजे। दुकानात गेल्याच्या नंतर काही ठिकाणी लोक एवढे हुशार असतात, कीर्तनाला जर आले ना अशा ठिकाणी बसतात का तिथून महाराजही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे। विठाला विठाला चप्पल जुनी झाली की नवीन आपण घेतली पाहिजे। बायको रोज भनभन करती, म्हणा ना काहीतरी आता। हा, तुम्ही तर बोलायचेच बंद झाले। हा, तुम्ही जरा पुढचा विचार केला, पुढचा तिला नका बदलू, पण तिच्या विचारात बदल झाला पाहिजे। विठाला विठाला आपलं जीवन कुठेतरी गोड झालं पाहिजे। गोड, आपलं जीवन कसं झालं पाहिजे? गोड झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे। ऐका, एक विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण मिरचीच्या झाडाला दिलं, मिरची कशी झाली हो? बोला, कशी झाली? शेतकरी आहोत ना आपण, हा बोलत चला। मिरची कशी झाली? तिखट झाली। मला सांगा, विहिरीचा काय दोष? पाण्याचा काय दोष? तीच विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण चिंचीला दिलं, चिंच कशी झाली? महिला मंडळ, बचत गट, चिंच कशी झाली? कोण म्हटलं खारट? आंबट आंबट। मला सांगा, विहिरीचा काही दोष? पाण्याचा काही दोष? तीच विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण कारल्याला दिलं, कारलं कसं झालं? हा, मग आपलं जीवन कसं पाहिजे? पण आपलं गोड झालं पाहिजे, आपलं जीवन कडू नाही झालं पाहिजे। कडू लय अवघड आहे महाराज, कडू जीवन आपलं झालं नाही पाहिजे। आपलं जीवन कसं पाहिजे? गोड जीवन पाहिजे, गोड। एका व्यक्तीचं असं पोट दुखू लागलं, पोटामध्ये पार गोळा उठला, पळत दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टर साहेब फार पोट दुखू लागलं। केव्हापासून दुखतं म्हणे? काही नाही म्हणे, समोरच्या रामभाऊने जेव्हापासून ट्रॅक्टर घेतलं तेव्हापासून सारखं पोट दुखतं म्हणे। गोळ्या औषध दिलं पण काहीच फरक पडना। डॉक्टर साहेब काय इलाज करावं, पोट दुखायचं काही राहीनाच म्हणे, पहिल्यापेक्षा आता जास्त दुखू लागलं। डॉक्टर साहेब म्हणे, तुमचं पोट तेव्हाच दुखायचं राहील ज्या वेळेला रामभाऊचं ट्रॅक्टर पलटी होईल, मुंडक्यावर येईल, पालथा पडन, तेव्हाच तुमचं पोट दुखायचं राहील। पण ऐका, दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर काही लोकांना काय बोलावं हे सुद्धा कळत नाही। एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर म्हणे, डॉक्टर साहेब मी जेवलो का मला भूकच लागत नाही, मी झोपलो का मला दिसतच नाही, मी चालायला लागलो का माझे पाय माग पुढं पडते म्हणे, काय करावं? डॉक्टरालाही पुढचं होतं। डॉक्टर म्हणे, एक काम करा, काय नाही म्हणे, रात्री उन्हात बसत जा। विठाला विठाला ऐका, आपलं जीवन कडू नाही झालं पाहिजे, आपलं जीवन कसं पाहिजे? गोड पाहिजे, गोड। एक व्यक्ती डोंगराने फिरत असताना त्याला झरा दिसला, झरा पाहिला ना पुरुष मंडळी? डोंगरावरती असतो बघा। त्या झऱ्याला त्या व्यक्तीने प्रश्न केला की, का रे बाबा, तू समुद्रासारखं मोठं का होत नाही? त्यावेळेस झऱ्याने गोड असं उत्तर दिलं, पटलं तर नक्की घरी घेऊन जा। तो झरा बोलू लागला, दादा अरे मोठं होऊन खारा होण्यापेक्षा लहान राहून गोड राहिलेलं बरं। आपलं जीवन छोटं असू द्या पण जीवन मात्र गोड पाहिजे। विठाला विठाला आपलं जीवन कडू नाही व्हायला पाहिजे। तीच विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आपण आता ऊसाला दिलं, ऊस कसं झालं? हा, गोड झालं, गोड। तसं
आपल्या जीवनामध्ये संतांची संगत घडली पाहिजे. कारण 6 रस आहे, खारट, तुरट, तिखट, आंबट, कडू आणि गोड. कोणते कोणते बरं? खारट, तुरट, तिखट, आंबट, कडू आणि गोड. आपलं जीवन गोड व्हायला पाहिजे म्हणून संतांची संगत करा. म्हणून तुकोबारे म्हणतात, वारंवार सांगतात की भजन करा, संतांची संगत करा. कधीतरी आपण त्या देवाला म्हटलं पाहिजे, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा श्याम. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा श्याम. मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना हो. मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना. कधी त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. दिवस भार काम दे, पोटा पुरता काम दे. दिवस भार काम दे, पोटा पुरता काम दे. जन्म उतारण्यासाठी मुखी तुझं नाम दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. म्हणून वारंवार तुकोबारे म्हणतात, संतांची संगत करा, संतांची संगत करा. जीवाला गोड व्हावं याच्याकरता काय करा? संतांची संगत करा. लोक म्हणू लागले का हो तुकोबारे, संतांची संगत जर आम्ही केली तर फायदा काय होईल? अभंगाच्या दुसरे तेथे राम नाम हो होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम, तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम हो होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्छिष्टाचे, घडेल भोजन उच्छिष्टाचे. तेथे राम नाम हो होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्छिष्टाचे, घडेल भोजन उच्छिष्टाचे. घडेल भोजन उच्छिष्टाचे. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्छिष्टाचे, घडेल भोजन
श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. तुकोबरे म्हणतात संत अखंड चिंतन करतात, म्हणून संतांची संगत करा. तेच नामचिंतन तुम्हाला सुद्धा श्रवण करण्याकरता मिळेल, उष्ट भोजन करण्याकरता तुम्हाला मिळेल. पण ऐका, अहो जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपलं तोंड देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. अर्जुनाचा रोम रोम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होतं. हनुमंतजीनी छाती पाडली, काय दिसलं? काय दिसलं? राम प्रभू आणि सीतामाई. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. संतांनी अखंड चिंतन केले, अखंड चिंतन केले. ऐका, तुकोबारे सुद्धा म्हणतात की माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला संतांची संगत झाली, माझ्या गुरुचं दर्शन मला झालं. तुकोबाराय एका तुळशी वृंदावनाच्या ओट्यावरती झोपले. झोप लागल्याच्या नंतर स्वप्नामध्ये त्यांच्या गुरुचं दर्शन झालं. पण ऐका ना, दर्शन झाल्याबरोबर गुरूंनी काय मागितलं? भोजन मागती तुप पावशर, भोजन मागती तुप पावशर, भोजन मागती तुप पावशर, भोजन मागती तुप पावशर. ओ पडिला विसर स्वप्न पडिला विसर स्वप्न माझे, सापडले वाटे जाता गंगा स्नान, सापडले वाटे जाता गंगा स्नान. पडिला विसर माझे, पडिला सापडले वाटे ती तुप पावशर. पावशर म्हणजे कमी झालं का? आताच्या काळामध्ये पावशर तूप लई झालं, लई. ऐका, 5 रुपयाचा चहा, 5 रुपयाच्या चहामध्ये जर माशी पडली ना तर चहा फेकून दिला जातो का आपण पिऊन घेतो? फेकून दिला जातो. पण मावशांनो, तुपामानी जर माशी पडली तर आपण फेकून देतो का काय करतो बरं? हा, तूप फेकून देतो का आपण? हा, मग काय करतो आपण? माशी फेकतो. माशी, फक्त माशी नाही फेकत आपण, आधी माशी चोखतो आणि मग फेकतो. म्हणजे 5 रुपयाचा चहा फेकून द्यायला परवडतो, पण तूप फेकून द्यायला परवडत नाही. इकडे काय भाव आहे तुपाला? हा, 600 रुपये, बरोबर का नाही? तुपाचं फार अवघड झालं महाराज. एका ठिकाणी बाबा आम्ही पंक्तीला जेवणा करतो बसलो, एक जण म्हणू लागला तूप 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 तूप. अरे म्हटलं वाढ ना. तो म्हणे ताई वाढायचे दिवस गेले, आता फक्त ऐकायचे दिवस राहिले. आता तुपाची फार वानवा झाली, लय तुप अवघड झालं. आता तूप फक्त ऐकायचं. महिला मंडळ, तुम्हाला तुपाबद्दल सांगू का? आपण जर भांड्याच्या दुकानामध्ये गेलो तर दुकानदाराला म्हणावं लागतं की भाजी वाढाचा चमचा द्या. म्हणजे चमच्याचे प्रकार आहे. भाजी वाढायचा चमचा अलग, पोहे खायचा चमचा वेगळा, बरोबर का नाही? पोहे खायचा चमचा वेगळा, भात वाढायचा चमचा वेगळा, तूप वाढायचा चमचा वेगळा, गावातला चमचा याच्यापेक्षा वेगळा. तुपाचं फार अवघड झालं महाराज. किती अवघड झालं सांगू काय का? तूप म्हणजे फार अवघड झालं. किती अवघड झाले आणखीन सांगते तुम्हाला. ऐका पोरांनो, तुम्ही आईस्क्रीम खाताना आईस्क्रीम खाल्ली का?
हे बाळा आईस्क्रीम खाल्ली का तू? इकडी 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 इकडी. तुझं नाव काय? इकडी. अरे कोणीतरी अरे इकडी इकडे ना. इकडे तू इकडे. हा आईस्क्रीम खाल्ली बाळा तू? सार्थक रावसाहेब गवते. किती भाऊ आहे तुम्ही? तिघ आहे का? लग्न झालं? हा. महिला मंडळ तुम्ही आईस्क्रीम खाल्ली का? हा आईस्क्रीम कशानं खातो आपण? दीदी आईस्क्रीम कशानं खातो आपण? हा चमच्यानं खातो. चमच्यानं बरोबर का नाही? आणि आईस्क्रीम खाल्ल्याबरोबर आईस्क्रीम संपल्याच्या नंतर चमचा आपण फेकून देतो का खिशात ठेवतो? काय करतो आपण? चमचा बाबा फेकून देतो. म्हणजे चमच्यानं लक्षात ठेवायचं. काम झालं का आपली अवस्था अशीच आहे. विठाला 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 विठाला. चमच्याचा एक दुर्गुण आहे बर का. दुर्गुण काय आहे ऐका. चमचा ज्या भांड्यामध्ये जातो ते भांडा रिकामा करतो. म्हणून पुढारी असू द्या नाही तर कीर्तनकार असू द्या चमच्यापासून सावध राहायचंय. विठाला 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 विठाला. आपला विषय चालू होता. तुकोबारा म्हणतात माझ्या गुरुना काय मागितलं? पावशर तूप मागितलं. तूप नाही मागितलं ऐका. पावशर म्हणजे किती? 1 किलोचा 1/4 भाग म्हणजे पावशर. शास्त्रकाराने अंतःकरणाचे 4 भाग केलेले आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मग तुकोबराय म्हणतात माझ्या गुरुनं काय मागितलं? तर चित्त मागितलं. चित्त भोजना मागती तूप पावशर पडिला विस्तार स्वप्न मागे. माझ्या जीवनामध्ये सुद्धा संतांची संगत घडली. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. वारंवार तुकोबराय म्हणतात की संतांची संगत घडली की आपल्या जीवनामध्ये बदल होतो. बदल म्हणून तुम्ही सुद्धा काय करा? संतांची संगत करा. पण ऐका कीर्तनकार लोकांनी किती सांगू द्या की पंढरपूरची वारी करा, तीर्थयात्रा करा, संतांची संगत करा, पण लोक ऐकायला तयार होत नाही. जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये काही झेंडा येतच नाही. ऐका एका गावामध्ये मी कीर्तना करता गेले. जे कमिटी मंडळ होतं ते मला म्हणू लागलं ताई समोरच्या ओट्यावरती तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ओट्यावरती मी जाऊन बसले. घरातील एक वयस्कर बाबा माझ्या बाजूला येऊन बसले. मला म्हणू लागले ताई हे जे सगळं काही तुम्हाला दिसतं ना घर गाडी बंगला शेती हे सगळं धन मी कमवलंय म्हणे. मी म्हटलं बाबा मग झालं काय? काही नाही म्हणे ताई मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेखा सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. मी जिवंत आहे म्हणून. पुन्हा ऐका घरामध्ये सुनबाई झाडून घेत होती. गरम डोक्याची होती. बाहेर आली. मला म्हणू लागलं ताई हे बाबा जे म्हणतात ना की हे जिवंत आहे म्हणून आम्ही चटणी भाकर खातो. हे जर मेला असतं ना म्हणे आम्ही गुलाबजामू खाल्ले असते. काठी टेकत चालणारे बाबा असा आवाज ऐकल्याबरोबर असं बोलणं ऐकल्याबरोबर नंतर तडतड तडतड त्या ठिकाणी ओट्यावरती चालू लागले. म्हटलं बाबा अहो बसा खाली. आपल्याला या संसारामध्ये राहायचं नाही म्हणे ताई. म्हटलं मग बाबा कुठं जायचंय? काही नाही म्हणे ताई तुमची पाचोडला संस्था आहे ना मुलांची तुमच्या संस्थेवरती यायचं म्हणे मला. म्हटलं ठीक आहे बाबा. कीर्तन झालं. आम्ही आमच्या गावाला आलो. 15 दिवस बाबा आमच्या गावाला राहिले. आमच्या संस्थेवरती राहिले. 16व्या दिवशी घरून फोन आला. फोन होता आजीबाईचा. म्हटलं का हो आजीबाई काय म्हणतात? काही नाही ताई तुम्ही आमच्या गावात कीर्तन करता आले होत्यात. म्हटलं हो. बाबा आलेत का? म्हटलं हो. द्या म्हणे फोन त्यांच्याकडे. म्हटलं बाबा घरून फोन आलाय. फोन आजीबाईचा आहे. म्हणलं बोला. बाबा म्हणतात फोन तिकडे फेकून दे म्हणे ताई तुम्हाला काही कळत नाही म्हणे. 15 दिवस झाले मी तुमच्या गावाला आलो. 16व्या दिवशी माझ्या घरून फोन आला. नक्की माझ्या नावावर लाल्या रोगाचे पैसे आले असतील म्हणे ताई. घेतेन काढून देतेन पुन्हा मला काढून. मला काही संसारामध्ये जायचं नाही. बाबा काय म्हणाले माहिती आहेत का पुरुष मंडळ? बाबा म्हणतात ताई जे लाल्या रोगाचे पैसे आहेत ना म्हणे ते तुमच्या नावावर टाकून द्यायचे. मी एवढी खुश झाले एवढी खुश झाले. म्हटलं असे 4-5 म्हातारे सापडले का बोंबलं थिंडाचं कामच नाही आपल्याला. तिकडून आजीबाईंनी झापायला चालू केलं. का हो काय म्हणते मी ऐकलं का? तुम्हाला काय कळतं का? गावामध्ये महाराज लोक येतच असतात. 4-2 गोष्टी चांगल्या सांगतच असतात. मग त्यांचं काय मनावरच घ्यायचं का? नाही ना. 1-2 लाख रुपये गोळा करायचे महाराज लोकांच्या मनांमाड्यावर घालायचे. तुम्ही लय हुशार आहे. तुम्हाला माहिती गाडी घेऊन आली पैसे घेऊन जाईल.
बाबा म्हणतात मी तरी काय म्हणतो आतापर्यंत तुझंच ऐकत होतो. बोल काय म्हणते. अहो तुम्हाला काय कळतं का, आपण रात्रंदिवस कष्ट केले हाडाचे. बोला मोठ्यानं बोला जरा, माझे कानपूर खराब आहे. हाडाचे काढ केले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचा. हे कसं पाठ आहे महाराज यांच्या. विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणत नव्हतं, भजन कोणी करत नव्हतं. आता जसं काय हरिपाठ चाललाय, मी पुढं म्हणते तुम्ही मागं म्हणतात, मी एक चरण म्हणते तुम्ही एक चरण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणत नव्हतं. बाबा म्हणतात मी तर काय म्हणतो, आज जाऊ दे तुझंच ऐकतो मी. बाबाने असा संसार केला होता महाराज, असा संसार केला होता नखाबोटानं. नखाबोटानं कळतं का तुम्हाला. बाबा सकाळी 4 वाजता बैल सोडायचे आणि दुसऱ्याच्या बांधाला चारायचे. असा संसार केला होता बाबांनी. दुसऱ्याच्या शेतामध्ये शेण पडलेलं दिसलं तर पटकन पळत जायचे ना आपल्या वावरामध्ये घेऊन यायचे. असा संसार केला होता बाबांनी. साधा संसार केला नव्हता. बाबांनी बॅग घेतली निघाले. म्हटलं बाबा कुठं. मला म्हणे बोंबला थिंडाचे काम तुमचे म्हणे, आमचे थोडी. म्हटलं घ्या आणून आता काय. मला हेच सांगायचं की जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही ना तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही. संतांची संगत कळत नाही. वारंवार तुकोबरे म्हणतात संतांची संगत करा, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. तुकोबरे लोक म्हणू लागले का हो तुकोबरे दुसरा पर्याय असेल तर आम्हाला सांगा. अभंगाचे 3ऱ्या चरणामध्ये मारे बटीका सेवेचा सेवक, कामारे बटीका सेवेचा सेवक, कामारे बटीका सेवेचा सेवक, कामारे बटीका सेवेचा सेवक. कामारी बटीक कामारी बटीक सेवेचा सेवक, कामारी बटीक सेवेचा सेवक, कामारी बटीक सेवेचा सेवक. दिनापणे रंग तेची भले, दिनापणे रंग तेची भले, दिनापणे रंग तेचे भले, दिनापणे रंग तेचे भले. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण, 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 होईल श्रवण, होईल श्रवण. कामारे बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक त्याची भले. सेवक व्हा, संतांची संगत करा, संतांची संगत करा. लोक म्हणू लागले का हो तुकोबराय तुम्ही म्हणता संतांची संगत करा पण आम्हाला काय फायदा होईल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, कमने सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सुख त्या संगती. घडेल पंगती उचिता, घडेल पंगती संताची, घडेल पंगती संताची, घडेल पंगती संताची, संताची. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल
संताती घडेल पंगती घडेल पंगती संताची अतिथी रामना होई तेरा होई घडेल भोजन उचिताचे घडेल भोजन उचिताचे घडेल घडेल भोजन उचिताचे संताची आपण सुद्धा संसारामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो. कशा करता? समाधाना करता, सुखा करता. मिळालं का सुख? नाही. जर आपल्याला सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर सगळ्यांनी एकदा वरती हात घ्यायचे. घ्या वरती हात.
सरळ सरळ महिला मंडळ पुरुष मंडळ खरंच या गावामध्ये आल्याच्या नंतर खरंच फार आनंद वाटला. सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ खरंच सगळ्यांचा गोड असा स्वभाव आहे. असं वाटतं सगळ्यांनाच माझ्याबरोबर घेऊन जावं. पण काय माहिती का माझ्या गाडीमध्ये जागा कमी हो. पुढल्या वर्षी आले तर नक्की घेऊन जाईल बरं का. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा घ्या बरं खाली हात करा. आई आई म्हणजे काय असते. अंधारामधून जी ईश्वराकडे नेते तिला आई म्हणायचं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. प्रत्येक कीर्तनकार ऐका महिला मंडळ आईचं वर्णन करतो पण तो बाप कोणालाच कळाला नाही. बाप म्हणजे काय असतो. बाप म्हणजे काय आहे ऐका. प्रेमाचं माप आहे माप. ऐका ज्या वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट असो आहे तोपर्यंत आई आपल्या जवळ रडत असते पण धावपळ करून मेडिकल आणणारा तो म्हणजे बाप असतो. बाप ऐका बाप श्रीमंत असावा की बाप गरीब असावा हे महत्वाचं नाहीये. बाप श्रीमंत असावा की बाप गरीब असावा हे महत्वाचं नाहीये. जीवनामध्ये बापच असावा हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऐका बाप म्हणजे काय आहे. माझ्या डोळ्यातलं असावं माझ्या डोळ्यातलं असावं कुणी मायेना पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळा जोडलेली उभ्या विशाला त्यानं कशी कातर लाविली. मला कसस होत या मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ऐका ज्या घरामध्ये बाप नाहीये ना त्या घराला विचारा बापाची किंमत काय आहे. बापाची किंमत काय आहे. एखाद्याला एक पाय नाहीये त्याला दुसऱ्या पायाची किंमत विचारा. एखाद्याला एक हात नाहीये त्याला दुसऱ्या हाताची किंमत विचारा. एखाद्याला एक डोळा नाहीये त्याला दुसऱ्या डोळ्याची किंमत विचारा. तसंच एखाद्या घरामध्ये बाप नाहीये ना त्या घराला विचारा बापाचं प्रेम काय असतं. त्या मुला मुलींना विचारा बापाचं प्रेम काय असतं. जीवन जगत असताना त्या मुलांवरती किती संकट येतात त्या लेकरांना विचारा. त्या लेकरांना विचारा बापाची किंमत काय असते. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हा गला वटामध्ये हसू जरी कनावा गला घडी भर तू थांब जरा ऐकता जिदा पर लैया वगळ हाय गडा उमगया बापर उमगया बापर लैया वगळ हाय गडा उमगया बापर उमगया बापर. म्हणून त्या घराला विचारा मुलांना विचारा बापाची किंमत काय असते. म्हणून आई वडील आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा त्यांचा सांभाळ करा. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. ज्यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे सर्व कमिटी मंडळ असतील महिला मंडळ पुरुष मंडळ असतील कारण सगळ्यांचा परिचय मला नाही आहे. तसेच आदरणीय काल ज्यांची गोड अशी सेवा झालेली आहे
शंकर महाराज गवळे असतील त्यांचे आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी शूटिंग करण्याकरता आमचे दादा आलेले आहे त्यांच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांचे आभार व्यक्त करते सर्व टाळकरी मंडळ असतील भजनी मंडळ असतील ऐका जाता जाता एक गोष्ट सांगून जाते काही बोलण्याच्या वेगामध्ये माझ्याकडून चुकी झाली असेल तर नक्कीच माफ करा एखाद्याला एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी माना कुणाला 2 असतील त्यांनी मला तिसरी माना कुणाला 3 असतील त्यांनी मला चौथी माना कुणाला मुलगीच नसेल तर दत्तक घेता दत्तक घेणं सोपं नाही बरं का पहिलं जमीन माझ्या नावावर करा झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली